तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला। पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल। कोरोना, आरक्षण आणि इतर काही कारणांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या। मात्र आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यभरातल्या महत्त्वाच्या महापालिका क्षेत्रातली परिस्थिती काय आहे, तिथली राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत, या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे गाजणार आहेत, जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून। मुंबईची सध्याची राजकीय समीकरणं कशी आहेत, तर आपण जर पाहिलं तर या आधी म्हणजे विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे एकंदरीत मुंबईतलं महाराष्ट्रातलं राजकारण होतं। मनसे सुद्धा आता महायुतीच्या विरोधात जे ते भूमिका घेताना पाहायला मिळते, त्यामुळे महायुती सुद्धा चुरस आहे। कारण की भाजप ही 2017ची ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस शिवसेनेसोबत भाजपची युती होती। 82 आणि 84 म्हणजे भाजपच्या 82 जागा होत्या आणि शिवसेनेच्या 84 जागा होत्या आणि त्यावेळेस महापौर जो बसला तो शिवसेनेचा बसला। आता भाजपला जो आहे तो मुंबईवर आपला महापौर बसवण्याची एकंदरीत संपूर्ण रणनीती तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील। त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेसोबत बहुतांश ठिकाणी आम्ही युती करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलं। निवडणुकीच्या आता घोषणा झाल्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकाच स्टेजवरती होते। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळं पुणे महापालिकेकडून तब्बल 3000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं जे लोकार्पण झालं त्याचा एका अर्थाने श्रेय घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी जसा केला तसं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केला आणि त्यामुळं निवडणुकीला सामोरं तर हे दोघं जाणार आहेत, मात्र मैत्रीपूर्ण लढत असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही स्वबळावर लढणार हे जाहीर करून टाकलं। त्यामुळं आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सामना होणार हे आता निश्चित झालेलं आहे। परंतु आता इथं समीकरणं नेमकी कशी असणार? भाजपची बोलणी जी आहे ती एकनाथ शिंदेच्या गटाशी सुद्धा सुरू आहे आणि एकनाथ शिंदे सोबत युती करण्यासाठी त्यांच्याकडनं पावले या ठिकाणी पडतायत, मात्र तिथं अडचण येणार आहे जागा वाटपाची। दुसरीकडं अजित पवारांची राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशीही बोलतीये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशीही बोलतीये। त्याच्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी ही एक मूठ बांधून नवं समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात आहे। तशा प्रकारची व्यूहरचना त्यांच्याकडून आखली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे जे इतर नेते चंद्रशेखर बावनकुळे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, या सर्वांसाठी विदर्भातील 4 महानगरपालिकांमधील निवडणुका प्रतिष्ठेचा असणार आहे। मात्र नागपूर जर पाहिलं तर मुख्य लढत जी आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच राहील आणि शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील ते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी सपोर्टिव्ह रोलमध्येच राहतील। अकोला आणि अमरावतीमध्ये महायुती होणार आहे अशी माहिती आहे, मात्र नागपूरमध्ये खरोखर महायुती होते का आणि कितपत भाजप आपल्या मित्रपक्षांना जागा देते यावर लक्ष ठेवावं लागणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे, मात्र नागपूरमध्ये तरी काँग्रेस हा मोठा भाऊ आहे असं सध्या आपल्याला म्हणता येईल। खरं तर शिवसेनेचे 2 या ठिकाणी शिवसेना झाल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरची निवडणूक होते। मराठवाडा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये दोनही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढलेले आपल्याला यावेळी पाहायला मिळते। शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक 27 नगरसेवक निवडून आलेले होते, भाजपाचे 22 नगरसेवक निवडून आले होते, MIMनं एंट्री केली होती जोरदार, 25 नगरसेवक निवडून या ठिकाणी आलेले होते। मराठवाड्यामध्ये 5 महानगरपालिकेसाठी निवडणूक होणार आहे, त्यात जालना ही नव्यानं महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। दुसरीकडे नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण यांची निर्विवाद सत्ता होती, मात्र अशोक चव्हाण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपामध्ये या ठिकाणी आहेत। परभणी महानगरपालिका आहे, त्याचबरोबर लातूर महानगरपालिकेची देखील निवडणूक या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मराठवाड्यात 5 महानगरपालिकेसाठी निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल।
प्रामुख्याने साधुग्राममधील वृक्षतोड हाच मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रचंड गाजणार आहे. त्याचबरोबर नाशिकच्या गुन्हेगारी संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून ओरड केली जात होती, मात्र नाशिक पोलिसांनी आता गुन्हेगारांवर पकड घेतलेली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या स्लोगन अंतर्गत गुन्हेगारांची धरपकड ही केली जाते. सध्या नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणं, रस्त्यांमध्ये ट्रॅफिक जाम होणं हे मुद्दे येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे राहतील, चर्चेले जातील आणि यावर सत्ताधारी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांना उत्तर द्यावे लागतील. उत्तर महाराष्ट्राचा जर एकूण आपण आढावा बघितला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 महानगरपालिकांसाठी निवडणुका ह्या पार पडणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण इचलकरंजी ही महानगरपालिका म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाते. तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर नोव्हेंबर 2015 साली या ठिकाणी निवडणूक झाली होती आणि त्याच्यानंतर 10 वर्षात ही निवडणूक झालेली नाही. म्हणजे इथं इच्छुकांची संख्या किती आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. जर याच्या आधी बघितलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता होती, त्याचबरोबर शिवसेना देखील त्यांच्या साथीला होतं. मात्र आता महाविकास आघाडी म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला इच्छुकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बंडखोरी देखील तेवढ्याच पद्धतीनं होताना आपल्याला पाहायला मिळणार. सगळ्यात जास्त महानगरपालिका आणि सगळ्यात जास्त महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे वोटर्स हे या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या 6 महानगरपालिकांमध्ये एकाच वेळी इलेक्शन होणार आहे, निवडणुका होणार आहेत आणि या प्रत्येक महानगरपालिकेवर वेगवेगळ्या पक्षाचं वर्चस्व देखील आहे. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर त्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे, निर्विवाद वर्चस्व आहे. दुसरीकडे KDMCचा विचार केला त्या ठिकाणी देखील शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र मीरा भाईंदर असेल किंवा या बाजूला नवी मुंबई असेल त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे. आता या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये ज्या पक्षांचं वर्चस्व आहे ते पक्ष आता महायुतीमध्ये किंवा युती म्हणून लढणार आहेत. तर राष्ट्रवादी पक्षाचं अजूनही ठरलं नाही आहे ते वेगळे लढणार आहेत का की यांच्यासोबत लढणार आहेत. त्यामुळे जर आपण एकूणच विचार केला तर जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेचं असेल किंवा मनसेचं असेल यांचे देखील वोटर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारांवर किंवा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकावर कसा परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतलं एकूण नगरसेवकांची संख्याबळ पाहिलं तर 111 नगरसेवक आहेत ते या ठिकाणी निवडून येणार आहेत. ही निवडणूक पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार आहे, त्यामुळे 4 नगरसेवकांचा एक प्रभाग अशा पद्धतीने 27 प्रभाग असणार आहेत. तर एक प्रभाग हा 3 नगरसेवकांचा असणार आहे. या ठिकाणची पार्श्वभूमी जर आपण या शहराची पाहिली तर जरी सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपा हे 2 पक्ष एकत्र असले तरी नवी मुंबईमध्ये मात्र या दोन्ही पक्षामध्ये नेहमीच विळ्या भोपळ्याचे संबंध राहिलेले आहेत. या ठिकाणी भाजपाचे नेते गणेश नाईक आणि या ठिकाणच्या शिवसेनेच्या नेत्यामध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप राहिलेले आहेत. या ठिकाणी शीतयुद्ध राहिलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, शिंदे आणि भाजपाची युती होऊ नये अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा आहे ते या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर मागच्या वेळेस भाजप इथं सत्तेमध्ये होते आणि विरोधी पक्षामध्ये शिवसेना होता. यंदा मात्र परिस्थिती बदललेली आहे. भाजप इथं मोठा पक्ष ठरण्याची शक्यता तिथं वर्तवली, कारण 1000पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज जे आहेत ते भाजपकडे आले. तर दुसरीकडं महायुती होणार का हाही देखील महत्त्वाचा प्रश्न जो आहे त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कारण भाजप एकला चलोरीची भूमिका आत्ता प्राथमिक स्तरावरती दिसते. तर विरोधी पक्ष जे आहेत ते महाआघाडी जी आहे ती करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सर्वपक्षीय आघाडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आधीच घोषणा जी आहे ती महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एका बाजूला असताना दुसरीकडे MIM आणि तिसरीकडं महायुतीमधले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेची लढाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.